नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पाहतोय इयत्ता 10वी मराठी कविता 19वी तू झालास मूक समाजाचा नायक. कवी आहेत ज.वी. पवार. जन्म 1944. या कवितेमध्ये आपण पाहणार आहोत. कवितेचं शीर्षक आहे तू झालास मूक समाजाचा नायक, म्हणजे तू अबोल समाजाचा नायक झालास, नेता झालास, प्रणेता झालास. ही कविता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा गौरव करणारी आहे. ही कविता नाकेबंदी या काव्यसंग्रहातून घेण्यात आलेली आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण कवींचा परिचय पाहणार आहोत. कवी आहेत ज.वी. पवार. प्रसिद्ध कवी आहेत, कादंबरीकार आहेत. 1966 नंतरच्या दलित साहित्य चळवळीचे प्रमुख लेखक आहेत. बलिदान ही त्यांची कादंबरी प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर नाकेबंदी हा त्यांचा काव्यसंग्रह प्रसिद्ध आहे. वडवानल ही एक दीर्घ कविता त्यांनी लिहिलेली आहे. त्याचबरोबर उच्छ्वास, युगंधराचे, अस्तित्वाच्या रेषा, सूर्यपुत्र, भैयासाहेब आंबेडकर ही संपादने त्यांनी केलेली आहेत. त्याच्यानंतर आंबेडकरोत्तर आंबेडकरी चळवळी हा राजकीय विश्लेषणाच्या स्वरूपाचा लेखसंग्रह देखील प्रसिद्ध आहे. अशा प्रकारे त्यांचे विपुल लेखन प्रसिद्ध आहे. आता त्यांनी नेमकं या कवितेमध्ये काय मांडलेलं आहे त्याची प्रस्तावना आपण पाहूया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे चवदार तळ्याचा जो सत्याग्रह केला होता, तर त्या घटनेला 50 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा गौरव या कवितेमार्फत कवी ज.वी. पवार यांनी केला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी रूढ सामाजिक परंपरा नाकारून नव्या समाजाची जडणघडण केली. म्हणजे जसं की तुम्हाला माहिती आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्पृश्य, अस्पृश्य वगैरे या सगळ्या रूढी परंपरांना त्यांनी नाकारलं होतं आणि त्यांनी एक नव्या समाजाची जडणघडण केली होती. स्पृश्य, अस्पृश्य म्हणजे काय, तर पूर्वीच्या काळामध्ये असं मानलं जायचं की काही जाती उच्च जाती आहेत तर काही नीच जाती आहेत. मग ते मिक्स नाही व्हायचे, किंवा नीच जातीने जर एखाद्या गोष्टीला हात लावला तर उच्च जाती धर्म ते भ्रष्ट झालं असं काहीतरी म्हणायचे. तर हे असं पूर्वी खूप मानलं जायचं. आणि या सगळ्या ज्या रूढी परंपरा होत्या ज्या की समाजाला घातक होत्या, तर या रूढी परंपरांच्या मार्गाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जायचं नाकारलं होतं आणि एका नव्या समाजाची जडणघडण त्यांनी केली होती. आणि अशा या समाजाच्या नायकाला कवितेतून कवी ज.वी. पवार या कवितेतून विनम्र अभिवादन करत आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कर्तृत्वाचे वर्णन या कवितेमध्ये करण्यात आलेले आहे. तुम्हा सर्वांनाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे जो चवदार तळ्यावर सत्याग्रह केला होता तो माहिती असेलच. मग हा जो सत्याग्रह केला होता, तर त्या सत्याग्रहाला जेव्हा 50 वर्ष पूर्ण झाली, तर तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी या ठिकाणी ज.वी. पवार यांनी ही कविता रचली होती. मग या कवितेमध्ये त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेला संघर्ष या सर्वांचं वर्णन केलं आहे. त्याचबरोबर आता 50 वर्षानंतर ही परिस्थिती कशी आहे याचं देखील वर्णन त्यांनी या कवितेमार्फत केलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मूकपणे अन्याय सहन करणाऱ्या अनेक वंचितांच्या पिढीला आत्मविश्वास दिला आणि त्यांना मानाने जगण्याचे बळ दिलं होतं. अशा या महानायकाच्या कर्तृत्वाची महती या कवितेमध्ये वर्णन केलेली आहे. आणि आता आपण पाहणार आहोत ही कविता. तू निघालास तेव्हा काळोख्याचं राज्य होतं, सूर्यफुलांनी पाठ फिरवली होती. मळवाटेने जायचे नाकारलेस तेव्हा खास खळग्यांनी तुझे स्वागत केले. मग आता या ठिकाणी सुरुवातीची परिस्थितीचे वर्णन केलेलं आहे की जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे चवदार तळ्याचा संग्राम केला होता, तर मग त्याच्या आधी जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या रूढी परंपरा आहेत किंवा ज्या अशा परंपरा आहेत की ज्या समाजाला घातक आहेत, या परंपरा जेव्हा त्यांनी नाकारल्या आणि एका नव्या विचाराने पुढे जाण्यास जेव्हा त्यांनी सुरुवात केली होती, तेव्हा काय परिस्थिती होती, तर तेव्हा त्यांची साथ कोणी दिली नव्हती. आणि ते जे मळवाट म्हणजे काय, एक पारंपरिक वाट, म्हणजे ज्या मार्गावरती आतापर्यंत समाज चालत आलेला होता आणि जी वाट आपल्याला चांगल्या कामाकडे घेऊन जाणारी नाही आहे किंवा चांगल्या समाजाची जडणघडण होऊ शकत नाही, तर अशी वाट त्यांनी नाकारली. आणि ज्या वाटेने नव्या समाजाची जडणघडण होऊ शकते अशी वाट त्यांनी स्वीकारली होती. तेव्हा त्यांच्यासमोर अनेक अडचणी आल्या होत्या, अनेक कठीण प्रसंगांना त्यांना सामोरे जावं लागलं होतं. म्हणजे जेव्हा कवी म्हणतायत की जेव्हा तू निघालास तेव्हा काळोख्याचं राज्य होतं, म्हणजे हे नायका किंवा हे महानायका, जेव्हा तुम्ही शोषित वर्गासाठी लढा देण्यासाठी निघाला होतात तेव्हा सर्वत्र काळोखाचं साम्राज्य होतं, सगळीकडे अंधार होता. म्हणजे जो समाज आहे तर तो
अंधकाराने ग्रासलेला होता आणि जेव्हा तुम्ही निघाला होता तेव्हा सूर्यफुलांनी पाठ फिरवली होती. म्हणजे जे सुख आहे किंवा तुमच्यासारखे जे सूर्याचे तेज अंगी असलेले जे महान लोक आहेत तर यांच्याकडे इतर लोकांनी दुर्लक्ष केलं होतं. आणि जेव्हा तुम्ही मळवाट म्हणजे मी आधी सांगितल्याप्रमाणे की पारंपरिक वाट मळवाट्याने जायचे नाकारलेस तेव्हा खास खळग्यांनी तुझे स्वागत केले. आणि जेव्हा तुम्ही पारंपरिक वाटेने जायचे नाकारले तेव्हा तुमच्यासमोर अनेक अडचणी उभ्या होत्या. अनेक खडतर प्रवास तुम्हाला करावा लागला होता. अनेक अडचणींवर तुम्हाला मात करावी लागली होती. तरीसुद्धा तू झालास परिस्थितीवर स्वार आणि घडविलास नवा इतिहास. तू झालास मूक समाजाचा नायक आणि जागा केलास उभा बहिष्कृत भारत. आणि तरीसुद्धा तू या परिस्थितीची तमा बाळगली नाहीस. तू या परिस्थितीवर मात केलीस आणि मात करून तू या परिस्थितीवरच स्वार झालास. म्हणजे परिस्थितीवर काय केलीस? मात केलीस आणि नवीन इतिहास घडवलास. म्हणजे नवविचार तू समाजामध्ये रुजवलेस. नवीन समाज घडवण्याचा तू प्रयत्न केलास आणि तुझ्यामुळेच नवीन समाज निर्मिती झाली. तू झालास मूक समाजाचा नायक आणि जो अबोल समाज होता जो की सगळ्यांचा अन्याय सहन करत होता आणि अशा समाजाचा तू नायक झालास. त्यांना तू मार्गदर्शन केलंस. आणि जो बहिष्कृत भारत म्हणजे काय तर असं बाहेर टाकलेलं. बहिष्कृत म्हणजे काय? असं वाळीत टाकणे. मग भारतीय समाजाला वाळीत टाकलं होतं. त्या समाजाला तू जागं केलंस आणि त्याच्यामध्ये तू जागृती निर्माण केलीस. नवं चैतन्य आणलंस आणि त्यांच्यामध्ये तू आत्मविश्वास जागा केलास. आणि भारतातील बहुजनांना तू अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी जागे केलेस. जणू काही निद्रिस्त समाजाला तू संजीवनी दिलीस. त्यानंतर आहे तू फुंकलेस रणशिंग अगाध ज्ञानाच्या बळावर. तू तोडल्यास गुलामांच्या पायातल्या बेड्या आणि केलेस उभे चवदार तळ्याच्या काठावर. युद्धात जवानांना उभे करावे तसे. म्हणजे काय? फुंकलेस रणशिंग. रणशिंग फुंकणे म्हणजे काय तर युद्ध सुरू होण्याच्या आधी जेव्हा आपण एक इशारा देतो की आता युद्ध सुरू होणार आहे किंवा तुम्ही महाभारतामध्ये वगैरे बघितलं असेल की युद्ध सुरू व्हायच्या आधी एक इशारा देतात तर त्याला आपण रणशिंग असं म्हणतो. परंतु या ठिकाणी आपण काय अर्थ घेणार आहोत तर जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे शोषित आहेत किंवा जे दलित आहेत यांच्या बाजूने लढत होते म्हणजे अन्यायाविरुद्ध जेव्हा ते लढत होते तर तेव्हा तू अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी अगाध ज्ञानाच्या बळावर म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उच्च विद्या विभूषित होते आणि त्यांनी त्यांच्या ज्ञानाच्या बळावर ज्ञानाच्या सामर्थ्यावर अन्यायाविरुद्ध लढा पुकारला किंवा अन्यायाविरुद्ध बंड पुकारले आणि बहुजन समाजाला गुलामगिरीतून सोडवले. तू तोडल्यास गुलामांच्या पायातल्या बेड्या म्हणजे अन्यायाविरुद्ध तू लढलास. आणि जो बहुजन समाज आहे जो दलित समाज आहे तर ते अनेक वर्षापासून गुलामगिरीमध्ये होते तर त्यांना तू गुलामगिरीतून मुक्त केलंस. त्यांच्या पायातल्या ज्या गुलामगिरीच्या साखळ्या आहेत तर त्या तू तोडल्यास. म्हणजेच काय? त्यांना गुलामगिरीतून मुक्त केलंस. आणि केलेस उभे चवदार तळ्याच्या काठावर. युद्धात जवानांना उभे करावे तसे. आणि चवदार तळ्याच्या संग्रामासाठी तू सर्व दलितांना एकत्रित उभे केलेस. जसे युद्धभूमीवरती जवान एकत्र असतात आपल्या मातृभूमीचे रक्षण करण्यासाठी त्याचप्रमाणे हा एक अभूतपूर्व लढा देण्यासाठी तू सर्व जवानांना म्हणजेच बहुजन समाजातील सर्व लोकांना उभे केले होतंस. कुठे? चवदार तळ्याच्या काठावर. म्हणजेच या ठिकाणी महाड येथे जो चवदार तळ्याचा संघर्ष झाला होता तर त्याचं वर्णन करण्यात आलेलं आहे. त्यानंतर पुढचं कडवं आपण पाहतोय. तुझे शब्द असे की महाकाव्य तुझ्या पायाजवळ गळून पडावीत. तुझा संघर्ष असा की काठ्याच्या संगी व्हाव्यात. तुझ्या डरकाळीने हादरला आकाश डचमळली पृथ्वी आणि बघता बघता चवदार तळ्याला आग लागली. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे शब्द असे होते की महाकाव्य देखील त्यांच्या चरणाशी नतमस्तक व्हावेत असे त्यांचे ते संघर्षमय शब्द होते. असे त्यांचे शब्द होते की जे अन्यायामध्ये खितपत पडलेल्या त्या समाजाला जागृत करत होते. त्यांच्यामध्ये नवं चैतन्य जागृत करत होते. आणि त्यापुढे कवी म्हणतात तुझा संघर्ष असा की काठ्यांच्या संगीनी व्हाव्यात. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा संघर्ष असा आहे की काठ्यांच्या संगीनी व्हाव्यात म्हणजे ज्या काठ्या आहेत तर त्या बंदुकीप्रमाणे व्हाव्यात असा तुझा संघर्ष आहे. म्हणजे असा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महानायकांचा संघर्ष आहे. तुझ्या डरकाळीने हादरला आकाश डचमळली पृथ्वी आणि बघता बघता चवदार तळ्याला आग लागली. म्हणजे तुम्ही फोडलेल्या डरकाळीने किंवा दिलेल्या गगनभेदी आवाजाने सारे आकाश हादरले आहे. पृथ्वी देखील डळमळीत झालेली आहे आणि बघता बघता हजारोंच्या समुदायाने चवदार तळ्याचं पाणी पिऊन एक वेगळाच असा नवीन संघर्ष निर्माण केलेला आहे. आणि चवदार तळ्याच्या पाण्याला आग लागली आहे म्हणजे काय? आता संघर्ष पेटलेला आहे असा तुमचा बुलंद आवाज आहे. अशी तुमची बुलंद घोषणा आहे. अशी तुमची बुलंद डरकाळी आहे. त्यानंतर आहे
आज 50 वर्षांनी अनुभवतोय, सूर्यफुले तुझा ध्यास घेतायत, बिगुल प्रतीक्षा करतोय, चवदार तळ्याचं पाणी तेही आता थंड झालंय. म्हणजेच आधी ही परिस्थिती होती की जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अन्यायाविरुद्ध लढा दिला होता, तर तेव्हा शोषित समाज यांच्या बाजूने जेव्हा ते लढले होते, जेव्हा त्यांनी चवदार तळ्याचा सत्याग्रह केला होता, तर तेव्हा काय परिस्थिती होती आणि आता 50 वर्षानंतर कवी सांगतायत की काय परिस्थिती आहे. तर सूर्यफुले तुझा ध्यास घेतायत, म्हणजे आधी सूर्यफुलांनी पाठ फिरवली होती, म्हणजे जे नवविचार आहेत किंवा जी सूर्यफुलं, याचा अर्थ आपण या ठिकाणी काय घेणार आहोत की जे नवविचार आहेत किंवा सूर्याच्या तेजाने तळपणाऱ्या महामानवाच्या विचारांचा जो ध्यास आहे, म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे विचार आहेत, तर यांच्याकडे आधी सगळ्या समाजाने पाठ फिरवली होती, परंतु आता ते सगळेजण तुमचा ध्यास घेत आहेत, असं या ठिकाणी कवी म्हणतायत. बिगुल प्रतीक्षा करतोय आणि चवदार तळ्याचं पाणी ते सुद्धा आता थंड झालंय. म्हणजे आज या चवदार तळ्याच्या सत्याग्रहाला 50 वर्ष पूर्ण झालेत आणि 50 वर्षानंतरही लोक अजून देखील सूर्याच्या तेजाने तळपणाऱ्या महामानवतेचा, त्याच्या विचाराचा ध्यास घेत आहेत आणि त्यांच्या विचारांचे आजही अनुकरण करत आहेत आणि अजूनही बिगुल वाट पाहत आहेत आणि चवदार तळ्याचं पाणी देखील आता थंड झाले. म्हणजे तो संघर्ष आता थांबला आहे आणि आजही पूर्वीसारखा सत्याग्रह काही आता होत नाही आहे आणि पूर्वीसारखं ते पाणीही अजून पेटून उठत नाही आहे. म्हणजे आज अजूनही शोषितांची परिस्थिती अजूनही इतकी चांगली नाही, अजूनही काही फारशी चांगली नाही आहे, परंतु तरीही आता संघर्ष मात्र थांबलेला आहे, माळवलेला आहे. तर अशा पद्धतीने या ठिकाणी कवींनी जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते तेव्हाची परिस्थिती आणि 50 वर्षानंतर आत्ताची परिस्थिती काय आहे याचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. तिथून आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कर्तृत्व आपल्या लक्षात आलेलं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे किती महान नेते होते, किती महान नायक होते. त्यांचे सिरियल पण तुम्ही पाहत असाल आणि त्यातून तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं कर्तृत्व जाणवत असेलच. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपण दलितांचे कैवारी म्हणून ओळखतो. दलित समाजाला संघटित करण्याचे महत्त्वाचे कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केले होते. पुरातन काळापासून दलितांवर अन्याय, अत्याचार केला जात होता आणि त्यांना अक्षरशः जनावरांसारखी वागणूक दिली जात होती. जसं की पाणवठ्यावर त्यांना पाणी पिण्याची बंदी होती, त्यांचे पाणवठे देखील वेगळे होते आणि त्यांना अस्पृश्य समजलं जायचं, अस्पृश्य संबोधलं जायचं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या सगळ्या गोष्टी अजिबात आवडायच्या नाहीत. या सगळ्या गोष्टींबद्दल त्यांच्या मनामध्ये चीड होती की माणसांमध्ये भेदभाव केलेले त्यांना आवडायचे नाहीत, पुरुष अस्पृश्य असं मानलेलं त्यांना आवडायचं नाही. त्यांनी रूढी, सामाजिक परंपरा हे सगळं काही नाकारलं आणि एका नव्या समाजाची त्यांनी रचना केली होती, जडणघडण केली होती. जुनी परिस्थिती त्यांनी पूर्णतः बदलून टाकली होती आणि जो मूकपणे अन्याय, अत्याचार सहन करणारा समाज होता, तर त्यांचे ते नायक झाले होते, महानायक झाले होते. सारा समाज त्यांच्या मागे उभा राहिला आणि त्यांनी वाळीत टाकलेल्या समाजाला, म्हणजे बहिष्कृत केलेल्या समाजाला त्यांनी जागं केलं. त्यांना शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हा मूलमंत्र त्यांनी दिला आणि समाजामध्ये ज्या काही रूढी परंपरा होत्या त्यांचा त्याग करण्याचे आवाहन त्यांनी या समाजाला केले होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शब्द प्रमाण मानून दलित तरुणांनी सर्व रूढी परंपरा यांचा त्याग केला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान कार्यामुळे संपूर्ण बहिष्कृत समाज आज स्वाभिमानाने जगत आहे आणि बहिष्कृत किंवा शोषित किंवा पीडित समाजाला सन्मानाने जगायला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिकवले. अशा पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महानायकांची कथा आपण सर्वजण पाहत आहोतच, त्याचबरोबर या कवितेमधूनही त्यांचा संघर्ष आपल्याला कळलेला आहे. तर अशा पद्धतीने होती ही कविता आणि आय होप की तुम्हाला या कवितेमधले सगळं काही समजलेलं आहे. आता या कवितेमध्ये अनेक वाक्प्रचार आलेले आहेत, जसं की पहिल्यांदा या ठिकाणी आहे पाठ फिरवणे, म्हणजे की मदत न करणे, त्याचबरोबर मळवाट, जसं की सांगितल्याप्रमाणे पारंपरिक वाट, खास खळगे म्हणजे काय, अडचणी, अनंत अशा अडचणी, त्याचबरोबर स्वागत करणे म्हणजे काय, तर आदराने एखाद्या व्यक्तीला या म्हणणे, परिस्थितीवर स्वार होणे म्हणजे परिस्थितीवर मात करणे आणि बहिष्कृत भारत किंवा बहिष्कृत समाज किंवा बहिष्कृत म्हणजे काय तर वाईट टाकलेले किंवा बाहेर टाकलेले. त्यानंतर पुढे आहे रणशिंग फुंकणे म्हणजे काय, युद्ध सुरू करण्याचा इशारा देणे. त्याच्यानंतर बेड्या म्हणजे काय, त्यांच्या पायामध्ये साखळ्या ज्या होत्या गुलामगिरीच्या, तर त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तोडल्या होत्या, म्हणजेच त्या समाजाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी गुलामगिरीतून मुक्त केलेलं होतं. तर अशा पद्धतीने हे काही वाक्प्रचार आणि शब्द आहेत.
त्याचबरोबर या ठिकाणी आहे की महाकाव्य तुझ्या पायाजवळ गळून पडतील, म्हणजे एकतर नतमस्तक होतील किंवा निखळून पडतील. ओके. त्याच्यानंतर पुढे चवदार तळ्याला आग लागली, म्हणजेच काय तर नवीन संघर्ष पेटला होता. आणि सूर्यफुले तुझा ध्यास घेत आहेत. ध्यास घेणे म्हणजे काय, एखाद्या गोष्टीची ओढ वाटणे. ओके. किंवा एखाद्या गोष्टीबद्दल मनामध्ये ओढ निर्माण होणे. प्रतीक्षा करणे म्हणजे वाट पाहणे. तर अशा पद्धतीने काही वाक्प्रचार शब्दार्थ तुम्हाला कळले असतीलच. आणि ही होती कविता. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगायला विसरू नका. ह्या आधीचे सगळे पाठ मी ऑलरेडी अपलोड केलेले आहेत आणि आता यानंतरचे काहीतरी 2-3 पाठ आहेत ते पण लवकरात लवकर अपलोड केले जातील. आणि जेव्हा अपलोड केले जातील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. पण त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ.